गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच हे श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणाची सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, माणसाच्या जीवनामध्ये जर त्याच्या जीवनामध्ये असा आमूलाग्र बदल जर घडत असेल ना, तर त्याला अध्यात्माची जोड असेल तर मनुष्याचं जीवनसुद्धा सुंदर होतं। बघा, कधी कधी मनुष्याला अचानक नोकरी लागते, त्याच्याकडे धन येतो, पैसा येतो, पण जर भक्तिमार्ग जर नसेल ना, तर त्या नोकरीचा सुद्धा काही फायदा होत नाही। तो वाईट मार्गांवर जाऊ शकतो, तो क्रूरपणे वागू शकतो। पण जेव्हा लक्ष्मी येते, त्या लक्ष्मीसोबतच जर हे मन भक्ती मार्गामध्ये गुंतलं ना, तर त्याचं जीवनसुद्धा सुंदर होतं। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की एखाद्या चांगल्या माणसाचा स्पर्शसुद्धा आहे ना, तो माणसाच्या जीवनामध्ये सुंदर आयुष्य बनवत असतो, सद्गती निर्माण होत असते। म्हणून आपल्यासोबत कोण आहे ना, हे अगोदर आपण तपासायला हवं। कधी कधी मनुष्याच्या आयुष्यामध्ये एवढं सुंदर आयुष्य असतं ना, एवढं सुंदर त्याचं चाललेलं असतं, पण त्याचा मित्रपरिवार असू द्या, त्याचे नातेवाईक असू द्या, त्याचा शेजारी असू द्या, बघा त्याला समोरच्याला वाटत असतं की याचा माझ्यावर भरपूर विश्वास आहे, हा माझा विश्वास कधी तोडू शकणार नाही। पण आपला मित्र असा निघतो ना की आपलीच बुराई करत असतो, आपल्याच बाजूने कटकारस्थाने करत असतो। म्हणजेच जर आपल्या जीवनामध्ये जर ह्या गोष्टी आपण कधीतरी तपासल्या ना, तर तुमच्या जीवनाचं खरं उत्तर तुम्हाला मिळणार आहे। कधी कधी मनुष्य सापाला आपल्या जवळ करतो, म्हणजे त्याला माहीत नसतं की हा किती विषारी साप आहे, त्याला मित्र बनवून ठेवत असतो। पण जेव्हा वेळ जिंकण्याची येते ना, तेव्हा तो साप आपल्याला जिंकून देतो का बरं? नाही ना, नेहमी विरोधातच असतो। अशा माणसांना आपण दूर ठेवायला हवं। जोपर्यंत हे समर्थ विचार आपल्या जीवनामध्ये निर्माण होत नाहीत ना, तोपर्यंत हे सापसुद्धा, हे विषारी सापसुद्धा आपल्याला ओळखता येणार नाही। कारण हे श्रवण आहे ना, रोज मनुष्याने का करायला हवं बरं? मनुष्याच्या जीवनामध्ये काही कमी आहेत ना, काही बुराई असतील तर त्याच्यामधून मनुष्य शिकत असतो। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपल्या कानावर भगवंताचं नामस्मरण जिथे येईल तिथे आपले पाय थांबले पाहिजेत। कुठे कीर्तन चालू असेल ना, तर कीर्तनामध्ये दोन मिनिट बसलं पाहिजे, ते श्रवण केलं पाहिजे। कुठे सत्संग चालू असेल, भगवंताचं नामस्मरण चालू असेल, पारायण चालू असेल, हरिपाठ चालू असेल, बघा म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे सत्संग आहेत ना, भगवंताचं नामस्मरण जर कुठे चालू असेल ना, तिथे आपले पाय थांबले पाहिजेत। हाच खरा परमार्थ आहे, हेच खरं नामस्मरण आहे। जर आपण एकमेकांच्या परमार्थाच्या बघा हेवे दावे जर करत बसलो ना, हा माझा देव, हा तुझा देव, तर आपली भक्ती पूर्णत्वास कधीच जाणार नाही। म्हणून हा परमार्थ आहे ना, तो भगवंत एकच आहे आणि सर्वांचे विचार एक आहेत। हे जेव्हा मनुष्याला कळेल ना, तेव्हा खऱ्या परमार्थाची गोडी त्याला लागणार आहे, तेव्हा खरा भक्तिमार्ग मिळणार आहे। म्हणून माझं तेच खरं, दुसऱ्यांचं सर्व खोटं, याशी भावना करू नका, याशी दरी
कोणाच्यामध्ये निर्माण करू नका. सर्वच परमार्थ चांगले आहेत, सर्वच भगवंताची रूपे आहेत. म्हणूनच स्वतःचा विचार करा. जेव्हा स्वतःचा तुम्ही चांगला विचार कराल ना, तेव्हा दुसऱ्याचं सुद्धा चांगलंच होणार आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, बघा खऱ्या मनुष्याची ओळख आहे ना, बघा कशी असते. आता मागाशी म्हटल्याप्रमाणे एखाद्या मनुष्याचा स्पर्शसुद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये श्रेष्ठत्व निर्माण कसा करतो ना. बघा आपण कधी कधी काही मनुष्य असतात ना, बघा हनुमंताचं मंदिर आपल्या गावामध्ये असेल, एखाद्या शहरामध्ये असेल. आता जिथे गाव नाही तिथे हनुमंताचं मंदिर नाही, प्रत्येक गावामध्ये असतं. जेव्हा आपण बजरंग बलीच्या मंदिरामध्ये बघा दर शनिवारी जातो, कधी मंगळवारी सुद्धा जातो. म्हणजे पण जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो ना, ही चांगली सवय आहे. आपण कधी म्हणतो की माणसाचं मन पवित्र असायला हवं. मंदिरामध्ये जाऊन भगवंत भेटेल का? नक्कीच भेटत असतो, कारण मंदिराची ही शांतता आहे ना. बघा तुम्ही कधीतरी मंदिरामध्ये जाऊन बघा आपल्या घरामध्ये आणि मंदिरामध्ये काय फरक असतो बरं. जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो ना, मंदिरातली ती शांतता पाहून मन बघा किती भरून येतं. ते भगवंताचं रूप आहे ना, ते आपल्याला जाणवतं. अंगावर कधी काटेसुद्धा येतात. म्हणजे मंदिरामध्ये ते वास्तव रूप आहे ना, ते 100% असतं. आणि ते आपल्याला सांगत असतं की मी इथेच आहे, तू फक्त निर्मळ मनाने पवित्र मनाने भक्ती कर. म्हणून मंदिरात जाण्यानं व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणते लाभ होतात ना. प्रतिदिन पूजा केल्यानं माणसाच्या जीवनामध्ये कोणते बदल होतात ना, त्या आज आपण पाहणार आहोत. दररोज मंदिरात जाण्यानं व्यक्तीच्या जीवनामध्ये काय आमूलाग्र बदल होतात. मंदिरात जाण्याचं एक नव्हे तर अनेक लाभ आहेत. तसे दररोज पूजा केल्यानं कोणते लाभ होतात ना. बघा अनेकदा असं पाहण्यात येतं की लोक दररोज मंदिरात जाणं पसंतसुद्धा करतात. काही जण आपल्या मनाला शांत करण्यासाठी, तर काही देवाची पूजा करण्यासाठी जातात. लक्षात घ्या, मंदिर याचा अर्थ असा होतो मनापासून दूर असलेलं स्थान. बघा अशा वेळी काही वेळा डोळे बंद करून मौन पाळणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं, अत्यंत लाभदायक ठरतं. लोक मंदिरामध्ये लपलेले विज्ञान आहे ना आणि अध्यात्म आहे ते समजून घेत नाही, जाणत नाही. सकाळी मंदिरात जाण्याचे अनेक लाभ असतात. व्यस्त जीवनशैलीमुळं लोक मंदिरामध्ये जाऊ शकत नाही. अशा वेळी लोकांना आपल्या घरातच एक छोटंसं मंदिर तयार केलं आहे. बहुतांश लोक असतात ना, देवाला आठवण्याव्यतिरिक्त पूजापाठ देखील या छोट्या मंदिरामध्ये करतात. घरात मंदिर असणं अत्यंत शुभच आहे ना. आणि भगवंताची एवढी कृपा आहे की आपल्या घरातच येऊन बसवलेले आहेत. म्हणजे काय बरं, यामुळं आपण सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहतो. मंदिरामुळं केवळ आध्यात्मिक लाभच नाही, तर ह्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. अनेक लोकांना या लाभाबद्दल माहितीसुद्धा नसते, पण मंदिरात जाण्यामुळं एक नव्हे तर अनेक फायदे आहेत. समर्थांनी सांगितलंच आहे ना, प्रत्येकाच्या घरामध्ये दत्त महाराजांची फोटोसुद्धा असेल, दत्त महाराजांची मूर्तीसुद्धा असेल. आणि दत्त महाराज जिथे असतात ना, तिथे उपासना करणं हे खूप महत्त्वाचं असतं. जर आपण दररोज मंदिरामध्ये जात असाल तर आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अशा घटनांपासून आपण वाचू शकता, ज्या अचानक घडत असतात. जसे की अपघात झाले, हत्या झाले, आत्महत्या झाली. म्हणजे नकारात्मकता तुमच्या आयुष्यातून दूर राहू शकते. मंदिरामध्ये जाणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये भरपूर सकारात्मकता आणि आध्यात्मिक बळ असतं, ज्यामुळं त्यांच्याजवळ नकारात्मक ऊर्जा येत नाही. भूत, पिशाच किंवा प्रेत यासारख्या नकारात्मक ऊर्जा असतात ना, त्या देखील कधीच येत नाही. म्हणून मंदिरामध्ये जाणारा व्यक्ती निर्भय जीवन जगतो.
तो कधीही कुणाला घाबरत नाही, कारण त्याला माहीत असतं माझ्या पुढे पाठी उभा माझा भगवंत आहे. जर आपण दररोज मंदिरामध्ये जात असाल ना, तर कोणत्याही प्रकारचा ग्रह किंवा नक्षत्रांचा वाईट प्रभाव आपल्यावर होत नाही. ग्रह बाधापासून आपण मुक्त राहतो. मंगळ दोष, शनी दोष किंवा इतर कोणत्याही ग्रहांची बाधा आहे ना, 7.5 आहे किंवा राहूची महादिशा सुरू असेल तर घाबरण्याची गरज नाही. कारण जो भगवंताची कृपा असते ना, ज्याच्यावर भगवंताची कृपा असते त्याला कोणताही दोष लागत नाही. आणि आपल्यावर जेव्हा रोज 2 वेळची उपासना होते ना, तेव्हा साक्षात भगवंताची कृपा आपल्यावर असते. कधीकधी आपल्याला कळत नाही. बघा, कधीकधी आपल्या जीवनामध्ये असं काही एवढं मोठं संकट येतं ना, पण त्या संकटापासून आपण वाचले जातो. मग आपण कधीकधी म्हणतो की मी जी पूजा करतो ना, मी जे भगवंताचं नामस्मरण करतो त्याचा आज मला फायदा झाला. म्हणजे काय, जिथे जास्त खर्च होणार होता, जिथे जास्त दुःख होणार होतं, ते थोड्यावर निभावलं ना. म्हणून भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. मंदिरामध्ये जाऊन आपण मंदिराचे नियम पाळता, व्रत, उपवास आणि पूजापाठांवर विश्वास ठेवता, म्हणजे विचारपूर्वक आहार विहार करता, तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग आजार होणार नाही. नाहीतर या जीवनामध्ये बघा, या कलियुगामध्ये बघा, जे जीवन जगतात ना, बघा फक्त त्यांच्याकडे पैसा येतो, पण शरीर आहे का त्यांना? कुठे पोट फुगलेलं, कुठे त्यांना चालता येत नाही. बघा, समोर पैसा आहे पण खाता येत नाही, म्हणजे वेगवेगळ्या व्याधी चढलेल्या. मग त्या अशा जीवनाचा काही फायदा आहे का? म्हणून अगोदर शरीर आहे ना, व्यायाम करा, शरीर चांगलं ठेवा. भक्तिमार्ग नंतर केला तरी चालेल, पण शरीर आपलं चांगलं असायला हवं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, मंदिरात जाऊन मनात विश्वास आणि आत्मबळ निर्माण होतं, ज्यामुळे मनामध्ये कोणत्याही प्रकारची दुःख किंवा शोक राहत नाही. व्यक्ती सर्व परिस्थितीमध्ये संभाव्य ठेवतो. संभाव्य म्हणजे ना तर भावना ओघात वाहतो, ना कठोर होतो. प्रत्येक परिस्थिती आहे ना, त्याच्यासाठी सामान्य असते. मंदिरात गेल्यानं व्यक्तीत योग्य अयोग्य यांची समज उत्पन्न होते. तो कोणत्याही प्रकारच्या फालतू भांडणामध्ये अडकत नाही. जसे रस्त्यावर पडलेले दगड किंवा खड्डे असतात ना, ते पाहून आपण गाडी सावधगिरीने पुढे नेतो. त्याच प्रकारे व्यक्ती आपलं जीवन समजूतदारपणाने खड्ड्यापासून वाचवतो. मंदिरामध्ये जाणाऱ्या व्यक्तींचे कोणतेही शत्रू असू द्या, वाईट विद्या वापरून त्यांचं काहीही बिघडू शकत नाही. अनेक व्यक्ती आपल्या कृती किंवा वर्तनानं लोकांना नाराज करतात, यामुळे त्यांचे शत्रू वाढतात. दुर्बळ शत्रू नेहमी समोरून लढत नाही, तर पाठीमागून असे काही करत असतात ना, ज्या अंधश्रद्धेच्या श्रेणीत येतं. म्हणजे मंदिरात जाणाऱ्या लोकांना याचा काही फरक पडतो का? अजिबात नाही ना. म्हणून मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीच असं संकट येत नाही की तो कर्जामध्ये बुडून जाईल. तुम्ही कधी कोणाला पाहिलं आहे का जो भगवंताची भरपूर सेवा करतो? बघा, रोज ब्रह्ममुहूर्तावर उठून बघा, हनुमंताचं मंदिर जर असेल ना, तुमच्या जीवनात जर तुम्हाला वाटत असेल चमत्कार व्हावा, तर फक्त एकच कार्य करा. हनुमंताच्या मंदिरामध्ये रोज पहाटे स्वच्छ ठेवा. बघा, नीटनेटकेपणा ठेवा. तुमच्या जीवनामध्ये चमत्कार 100% होईल. बघा, तुम्ही करून तर बघा. जर तुम्ही केल्यानं होत आहे, केलंच पाहिजे ना. पण आपण जोपर्यंत करत नाही ना, तोपर्यंत आपले जीवनसुद्धा बदलणार नाही. म्हणून तुम्ही कधीतरी पाहिलं आहे का की भगवंताची सेवा करणारा मनुष्य कर्जामध्ये बुडालेला? थोडं थोडं कर्ज असेल, नक्कीच हे आयुष्य आहे ना, नक्कीच सुखदुःख येणारच आहेत ना. थोडंफार असूसुद्धा शकतं, पण जरी काही असेल ना, तर काही हरकत नाही. कर्ज देखील विचारपूर्वक घेतलं जावं.
जर ते जास्त असेल ना तर त्याच्या परतफेडीचे मार्ग निश्चितच मंदिरातून मिळत असतात. म्हणजे मनात मंदिरावर विश्वास असेल तर या अडचणीतून सुद्धा मुक्ती मिळते. आपण बेरोजगार असाल किंवा आपला व्यवसाय चालत नसेल तर निश्चितच आपण दररोज मंदिरात जावं. आपल्याला लवकरच यश प्राप्त होईल. तथापि जो मंदिरात जाऊन प्रार्थना किंवा पूजापाठ करतो ना त्याच्याजवळ समस्या राहत नाही. जर असं काही केलं असेल तरी देखील तो मनावर ताण न घेता रोज नित्यनेमाने कर्म करत राहतो आणि जीवनामध्ये यशस्वी सुद्धा होतो ना. अनेक लोकांना अनावश्यक भीती चिंता सतावत राहते ज्यामुळं ते तणावामध्ये राहू लागतात. त्यांना वात राहण्याची सवय देखील लागत असते ज्यामुळं व्यक्ती अनेक प्रकारच्या आजाराने घेरला जाऊ शकतो. पण मंदिरामध्ये जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदूमध्ये आहे ना हे सगळं राहत नाही. म्हणजे काय, तो स्वच्छंदी जीवन जगतो कारण त्याचा विश्वास भगवंतावर असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, दररोज मंदिरामध्ये जाणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये आणि मेंदूमध्ये वाद किंवा राग राहत नाही. आणि जिथे राग नसेल ना तिथे वाद कधीच होत नाही. म्हणून घरातील इतर सदस्य जर त्यांच्याशी भांडण करतात किंवा घरात कलह असतो ना तरी तो वातावरण आनंददायक करून टाकतो. कारण याच्या वैखरीमध्ये सतत नामस्मरण असतो. कारण ही भगवंताचीच लीला आहे ना. जिथे भगवंताचं नामस्मरण असेल ना तिथे अहंकारसुद्धा येत नाही. म्हणूनच सकाळी मंदिरामध्ये गेल्यानं व्यवसायसुद्धा व्यवस्थित होतो आणि आपल्याला प्राणवायू देखील आपल्या चांगल्या प्रकारे मिळतो. दररोज सूर्यप्रकाशाचा स्पर्श झाल्यामुळं आरोग्यामध्ये सुधारणासुद्धा होते. म्हणून मंदिरातील आता घंटीचा आवाज आहे ना सुमारे 7 सेकंडपर्यंत घुमतो. जो आवाज मन आणि मेंदूतील विषाद दूर करून शांतीच प्रदान करत असतो ना. असंही म्हणतात की लहान घंटीमुळं आपला पित्तदोष संतुलित होतो आणि तो ध्वनीमुळं बॅक्टेरियासुद्धा नष्ट होतात. म्हणजे मंदिरात अनेक प्रकारची सुगंध फुलं असतात ना ती जर आपण अर्पण केली जातात ज्यांच्या सुगंधानं मनसुद्धा प्रसन्न होतं, निराशापासून मुक्ती मिळते आणि फुलांच्या विविध रंगानं अंतःकरणाला सुद्धा शांतीच मिळते ना. म्हणून मंदिरातील कापूर आणि अगरबत्तीच्या सुगंधानं एकीकडं मन आणि मेंदूतील विचार दूर होतात तर दुसरीकडे आपली रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते. ही आपल्याला जैविक संसर्गापासून देखील वाचवत असते. म्हणून मंदिराच्या सुगंध वातावरणामुळं बघा ते राहिल्यामुळं बॅक्टेरियासुद्धा नष्ट होतात आणि कोणत्याही प्रकारचा विषाणू संसर्ग होत नाही. कारण मंदिरात सतत कापूर आणि धूर होत असतो. जेव्हा आपण मंदिरामध्ये आरती किंवा कीर्तनाच्या वेळी दोन्ही हाताने टाळ्या वाजवतो ना तेव्हा ते ॲक्युप्रेशरप्रमाणे कार्य करत असतं. त्यामुळं आपलं रक्तसंचार व्यवस्थित चालतो आणि शरीरातील स्नायू आहेत ना हे देखील बळकट होतात. म्हणून जेव्हा जेव्हा भगवंताचं नामस्मरण चालू असेल ना तेव्हा आपण नक्कीच टाळी वाजवली पाहिजे. कारण या 2 टाळी जेव्हा वाजवतो ना तेव्हा भगवंतापर्यंत आपली सेवा जात असते. म्हणून आरती किंवा एखाद्या हनुमान चाळीसा असेल बघा जेव्हा तुम्ही जप करत असाल ती वाचल्यामुळं आपला वाणी दोष दूर होतो. ओमचा उच्चार केल्यानं आपलं चित्त एकाग्र होतं. म्हणून आरतीनंतर शंख वाजवला जातो जो भक्तांसाठी अत्यंत सुखद असतो, आरोग्यवर्धक असतो. म्हणूनच शंख वाजवणाऱ्यांची फुफ्फुसे आहेत ना ती बळकट होतात. आरतीनंतर देवदेवतांच्या जयघोषानं आत्मविश्वासाबरोबर देशभक्ती देखील जागृत होते ना. याच सोबत प्रत्येक मंदिरामध्ये गोरक्षण आणि गोहत्या बंदीचा संकल्प घेतला जातो. म्हणून आरती घेतल्यानं आपल्या हाताच्या तळव्यांमधील पेशींना दिव्य उष्णता मिळते आणि आपल्या हात दडलेले
सर्व विषाणू जीवाणू नष्ट होतात. डोळ्यांवर हात ठेवल्यामुळं ती उष्णता डोळ्यांच्या मागील सूक्ष्म रक्तवाहिन्यांना उघडते आणि त्यातून अधिक रक्तप्रवाह होऊ लागतो, ज्यामुळं आपली दृष्टी तीव्र होते. आरतीनंतर बघा, आरतीनंतर जेव्हा नमस्कार आणि दंडवत प्रमाण केल्यानं आपल्या मनात विनम्रता आणि श्रद्धेची भावना जागृत होते आणि अहंकार कायमचा नाहीसा होतो, गर्वाचा नाश होतो. देवाचं दर्शन, पूजा आणि आरतीनंतर आपल्याला तुळशीसह चरणामृत, पंचामृत आणि प्रसाद मिळतो. हे चरणामृत आणि पंचामृत आहेत ना, आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं. आयुर्वेदानुसार हे चरणामृत आपल्या शरीरातील तिन्ही दोषांना संतुलित ठेवतं. हे चरणामृत सोबत मिळणारी तुळस असते, आपण चवायच्या ऐवजी गिळून टाकतो, ज्यामुळं आपल्या सर्व रोग दूर होतात. म्हणजे मंदिरात देवाची प्रदक्षिणा केल्यानं बघा, कधी आपण मंदिरामध्ये जर तुम्ही जात असाल ना, जेव्हा आपण मंदिराची प्रदक्षिणा करतो आणि हे प्रदक्षिणा करण्याचे खूप महत्त्वाचे फायदे आहेत. जिथे आरोग्याचे फायदे मिळतात तिथे ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीशी जुळून आपल्या शरीरातील तणाव दूर करते. त्याचं प्रमाण मंदिराच्या गुंठातून आणि कलशातून प्रवाहित होणारी ऊर्जा असते ना, आपल्या शरीरावर परिणाम करून सकारात्मक ऊर्जा प्रदान करते. मंदिराची भूमी आहे ना, ही सकारात्मक ऊर्जेचे क्षेत्र मानलं जातं. ही ऊर्जा भक्तांमध्ये पायाद्वारेच प्रवेश करू शकते. म्हणूनच आपण मंदिरामध्ये कधीही अनवाणी पायानं जावं. जेव्हा आपण घरातून निघतो ना, बघा, आपल्या घरापासून मंदिर जेमतेम जास्तीत जास्त असेल ते 1 किलोमीटर अंतरावर असेल, जास्तीत जास्त, नाहीतर जवळच असतो ना, तरीसुद्धा मनुष्य गाडी घेऊन जातो. पण गाडी घेऊन कधीच जाऊ नका. जेव्हा आपण घरापासून बघा अनवणी पायाने मंदिरापर्यंत जातो ना, जेव्हा मंदिरापर्यंत जातो आणि भगवंताचं नामस्मरण करून दर्शन घेतो, तेव्हा ती पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना, ती आपल्या घरामध्ये येते. म्हणून अनवणी पायानं मंदिरामध्ये जावं आणि कधीही गाडी घेऊन जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही गाडी घेऊन जाता ना, ती पॉझिटिव्ह एनर्जी कधीच आपल्या घरामध्ये राहत नाही. जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो, भगवंताला आपली मनोकामना पुन्हा पुन्हा सांगतो, तेव्हा आपल्याला मंदिरातील सकारात्मक ऊर्जेचा सहारा मिळतो आणि त्यामुळं निसर्ग सक्रिय होऊन आपली मनोकामना पूर्ण करू लागतो. म्हणजे प्रत्येक मंदिराजवळ पिंपळ, वड, केळ, तुळस इत्यादी वृक्ष असतात. या वृक्षांवर आपण पाणी अर्पण करतो ना, किंवा त्यांना नामस्मरण करतो. या वृक्षांमध्ये भरपूर ऑक्सिजन असतो, सोबतच दिव्यता असते, जी आपलं मन आहे ना आणि मेंदूला निरोगी ठेवत असते. त्यामुळे आपल्या मनामध्ये शांती निर्माण होते. मंदिरात दिलेल्या दानाचे आहेत ना अनेक लाभ असतात. दान केल्यानं आपल्यातला कंजूषपणा राहत नाही. आपण त्या गोष्टीप्रती आसक्तीही बाळगत नाही. त्याचं प्रमाण आपलं सामाजिक कर्तव्यही पार पाडलं जातं. मंदिरात गेल्यानं आपल्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होते आणि ओळखीही वाढतात ना. म्हणून मंदिरात गेल्यानं आपल्याला पंचांग किंवा तीज सणांविषयी माहिती देखील मिळते. मंदिरात गेल्यानं धार्मिक ज्ञान देखील वाढतं, कारण तिथे गीता, वेद, उपनिषदा, वेगवेगळे सप्ताहांचं नियोजन होत असतं, म्हणून ती माहितीसुद्धा मिळते ना. मंदिरात व्यक्ती हात जोडून उभा राहतो. हात जोडल्यानं जिथे आपल्या फुफ्फुसांना आणि हृदयांना फायदा होतो, जिथे यामुळे प्रतिकार शक्तीचाही विकास होतो. असं म्हणतात ना की तळव्यांमध्ये आणि बोटांमध्ये असलेल्या त्या बिंदूवर दाब पडतो, जे शरीरातील अनेक अवयवांशी जोडलेले असतात. त्यामुळं त्या अवयवांमध्ये ऊर्जेचा संचार होतो. दररोज मंदिरामध्ये जाऊन व्यक्ती आपल्या कपाळावर किंवा दोन्ही भुवयांच्यामध्ये चंदन किंवा केशरच्या टिला लावतो. आणि हा टिला लावल्यानं जिथे शांततेचा अनुभव होतो ना,
तिथेच एकाग्रतेचाही वाढ होते आणि प्रत्येक क्षण जिथे टिला लावला जातो ना त्याच्या अगदी मागे आत्म्याचं निवासस्थान असतं आणि आज्ञाचक्र आणि सहस्त्रचक्र यांच्यामध्ये असलेल्या बिंदूंवर आत्मा वास करतो जो निळ्या रंगाचा असतो. आत्मा म्हणजे आपण स्वतः चंदन लावल्याचं आध्यात्मिक लाभ देखील आहेत. आता प्रार्थनेमध्ये शक्ती असते ना, म्हणून प्रार्थना करणारे व्यक्ती मंदिराच्या ईश्वर माध्यमांशी जोडून आपली गोष्ट ईश्वर किंवा देवशक्तीपर्यंत पोचवू शकतो. आपली इच्छा पूर्ण करणारा भगवंतच आहे ना, आणि दररोज केली जाणारी प्रार्थना देवतांवर प्रभाव टाकू लागते. म्हणून आपल्याला समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, जर तुमच्या जीवनामध्ये रोज ब्रह्ममुहूर्तावर उपासना होत असेल ना, तर त्या उपासनेची जादूसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तुमच्या जीवनामध्ये सुद्धा असा बदल होऊन जाईल ना, तुम्ही स्वतःच म्हणाल मी हे स्वप्नातसुद्धा पाहिलेलं नव्हतं, तरीसुद्धा माझ्या जीवनामध्ये घडत आहे. म्हणून मानसिक किंवा वाचिक प्रार्थनाचा आवाज आहे ना, तो आकाशातून येत असतो. प्रार्थनेसोबत जर तुमचं मत खरं आणि निष्पाप असेल तर लवकरच ऐकवणं होतं. प्रार्थनेचा दुसरा पैलू म्हणजे प्रार्थना केल्यानं मनात विश्वास आणि सकारात्मक भावना जागृत होते, ज्या जीवनाच्या विकासासाठी आणि यशासाठी अत्यंत आवश्यकच असतात ना. म्हणून पूजा ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. त्यामुळं मंदिराच्या आतल्या वातावरणाची pH व्हॅल्यू आहे ना, म्हणजे द्रव मोजण्याचा एकक आहे, कमी होतं, ज्यामुळे व्यक्तीचा pH व्हॅल्यूवर परिणाम होतो. ही एक आयनिक प्रक्रियाच आहे ना, जी शरीरातील रसायनशास्त्र बदलते. ही प्रक्रिया रोग बरे करण्यामध्ये सहाय्यक ठरत असते. म्हणून औषधांद्वारे देखील हाच परिणाम घडून आणला जातो जो मंदिरामध्ये गेल्यानं होतो. म्हणजे मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी शरीर आणि इंद्रियांना पाण्याने शुद्ध करून आचमन करणं आवश्यक असतं. या शुद्धीकरणामुळं प्रक्रियेला आचमन असं म्हणतात. म्हणजे आचमन करण्यापूर्वी बोट एकत्र करून एकाग्र चित्तेने, म्हणजे एकत्र करून पवित्र जलाने शब्द न करता 3 वेळा आचमन केल्यानं महान फळसुद्धा मिळतं. म्हणजे आचमन आहे ना, ते नेहमी 3 वेळा करावं. आचमनानं मन आणि शरीर शुद्ध होतं. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्यानं मंदिरामध्ये का जावं आणि गेल्यानं काही फायदा होतात ना, ते आत्तापर्यंत आपण पाहिलं. पण मनुष्याच्या जीवनामध्ये खरा जर परमार्थ घडायचा असेल ना, तर भगवंताच्या मंदिरामध्ये पहाटे जाऊन स्वच्छता केली पाहिजे. तिचं खरी भक्ती आहे. रोज उपासना केली पाहिजे. जर माणसाच्या जीवनामध्ये रोज उपासना होत असेल ना, त्याच्या जीवनात सुद्धा पॉझिटिव्हली निर्माण होते, पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते. आणि प्रत्येकानं लक्षात ठेवा, जर आपल्या गावामध्ये हाकेच्या अंतरावर मंदिर असेल ना, तर कधीच गाडीने प्रवास करू नका, गाडीवर जाऊ नका. अनवाणी पायानं जा. आणि अनवाणी पायानं गेलेली ही पूजा केलेली असते ना, ती भगवंताप्रती समर्पित करा. ती तुमच्या जीवनामध्ये खरा अंतर्यामी, खरं पवित्र निर्माण करणार आहे, समाधान निर्माण करणार आहे. आणि त्याचाच तुम्हाला आयुष्यामध्ये फायदासुद्धा होणार आहे. म्हणून रोज ब्रह्ममुहूर्तावर उठायला हवं. तुमच्या जीवनामध्ये बदल आहे ना, तो 100% होणार आहे. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवा. हा विश्वास कधी ढळू देऊ नका, कारण चराचरामध्ये भगवंत आहे. आणि जिथे विश्वास असतो ना, तिथे सर्व काही शक्य आहे. म्हणून मंदिरामध्ये मनुष्याने जास्तीत जास्त वेळा जात जावं. तिथली पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या जीवनामध्ये निर्माण करा. तुमची जी कामं अडलेली असतील तीसुद्धा व्यवस्थित होत जातील. कारण चांगल्या मनुष्याचा स्पर्श जरी असतो ना, तोसुद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये ऊर्जावान निर्माण करत असतो. आणि मंदिरामध्ये नकारात्मक ऊर्जा कधी असते का? पॉझिटिव्हच असते ना, होकारार्थी वातावरण असतं. म्हणून मंदिरामध्ये जेवढा वेळ होईल ना,
तेवढा वेळ जात जावा. तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून येईल. तुमच्या जीवनामध्ये काहीतरी करण्याची संधी निर्माण होतील. म्हणून मंदिरामध्ये रोज पूजा करणं आहे ना, ते मनुष्याचं कर्तव्य आहे आणि प्रत्येकानं हे कर्तव्य करा. तुमच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.